सनई चौघडेचं तर अगदी मी तुला सांगते असं झालेलं होतं. मी निगेटिव्ह साठी गेलो ऑडिशन द्यायला समयरासाठी. तर तिथे त्यांचं असं झालं की सेकंड राऊंड साठी बोलू आणि मला त्यांनी सांगितलं की सेकंड राऊंड साठी कॉल आला मला की ऐक ना, तुला फक्त आम्ही नेगेटिव्ह साठी नाही अप्रोच करत आहोत, आम्ही पॉझिटिव्ह साठी करतोय आणि मोठ्या बहिणीचा विचार करतोय. तर माझं आधी असं झालं की नेगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह करणं हे किती कठीण असेल. आणि ज्या हिशोबाने त्यांनी मला कॉलवर समजवलं सगळं, माझं असं झालं की मला नाही माहित मी हे करू शकेन की नाही, कारण ती अत्यंत साधी बोळी. तिने मला प्रश्न विचारला की गाता येतं का. म्हटलं हो मी गाते, ते तुम्हाला सुनीला वाटतंय की ते मला नाही माहित. हे तू बोललेलीस हे जुई जुई म्हणून बोलले मी, कारण मला विचारलं गाता येतं का आणि माझं जेन्युइन लगेच असं तोंडातून निघालं हो मला गाता येतं, तुम्हाला सुनीला वाटतंय की नाही ते तुम्ही बघा. आणि आसावरी कम्प्लिटली नाही किंवा हो हो किंवा नाही. नाही माना, ते नाही पण नाही म्हणायची, ती नाही मानेने. वाव. तर मी ऑडिशनला गेले आणि स्क्रिप्ट दिली त्यांनी मला. मनस्वीने मला ब्रीफ दिलं आणि तिने जेव्हा ब्रीफ दिलं तिने सांगितलं की ती इतक्या हळू बोलते. मला तिथेच घाम फुटला. माझं असं झालं मी जाते इथून, मला नाही मिळणार आहे आसावरी. मग मी ऑडिशन दिलं. मग त्यांनी आधी माझा ना रिहर्सल घेतली त्यांनी, म्हणजे त्या इव्हेंच्युअली सगळ्यांचंच तसं करत होते. त्यांनी मॉकशूट पण केला होता तेव्हा पण रिहर्सल घेतली सरांनी, राजू सरांनी. मग रिहर्सल घेतली, मग त्यांनी सांगितलं की अजून टोन डाऊन कर. मग ते टोन डाऊन केलं. मग तिने सांगितलं कलोकेल कर. ते ती म्हणाल्यानंतर माझं चलो 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 हो जाएगा, आपले बेस का कुछ आहे. मग ते कलोकेल केलं, मग ते झालं. मग मॉकशूट केलं, ते झालं. मी निघाले. तर दुसऱ्या दिवशी मला जायचं होतं हैदराबादला. हा जो छुटकू आमच्याकडे आलाय त्याचा वाढदिवस होता, तर आम्ही हैदराबादला जाणार होतो सगळे. मग मी ऑन द वे दादरला, मम्मी आणि मावशी आले होते दादरला, तर तिथे उतरले. दादरवरून शॉपिंग केली, ट्रेनमध्ये होते आणि मला कॉल आला की सिलेक्शन झालंय. वाव. तो जो पोटातला गोळा होता ना तो डबल झाला, कारण मला विश्वासच बसत नव्हता की झालंय झी साठी. इज इट रिअल ऑर इज इट अ ड्रीम, असं सगळं झालं. मग फायनल त्यांचा कॉल आला की नाही नाही तुझं झालंय, तू काही टेन्शन घेऊ नको, तू इथून गेलीस. पण चॅनलवाले आपले दीपा मॅम वगैरे तिथेच होते. तर ते इन्स्टंट झालं अगं. म्हणून आता मला असं वाटतं की तो पोटातला गोळा कुठेतरी माझा कमी झालाय या एका ऑडिशनने. माहित नाही आता पुढे जेव्हा ऑडिशन देईन तेव्हा किती येईल.